नमस्कार, मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्याचं काम इंडियाने केलं। यानंतर पाकिस्तानने जे हवाई हल्ले केले, या हवाई हल्ल्याला यशस्वीरित्या परतवून लावण्यासाठी यंत्रणा आहे ती राबवली आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती S-400 नेमकी काय यंत्रणा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भारताने जी S-400 यालाच भारतीय नाव काय आहे? सुदर्शन चक्र। इंडियाने दिलेलं नाव काय आहे? भारतीय नाव सुदर्शन चक्र। 2018 मध्ये रशियाकडून ही यंत्रणा आपण खरेदी केली। यामध्ये काय जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र काय आहे? जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे। त्याचा वेग किती आहे? 4800 मीटर सेकंद पर कमाल वेग आहे, म्हणजे जास्तीत जास्त वेळ। कमाल आणि किमान जास्तीत जास्त किती आहे? 4800 मीटर। किती? 4800 मीटर आहे। टार्गेट कितीचं आहे? 600 किलोमीटर। किती? 600। याची रेंज किती आहे? 40 किलोमीटर पासून तर 400 किलोमीटरचा लक्ष्याचा वेध घेत आहे। किती? 40 ते 400। आणि कव्हरेज काय आहे? 360 डिग्रीत, म्हणजे या 360 डिग्रीत कुठेही 400 किलोमीटरवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकतं। त्यानंतर एका सोबत किती? सोबतच लगातार 300 लक्ष्याचा टार्गेट करू शकतं। त्यानंतर भारताविरुद्ध पाकिस्तान रडारची जी सिस्टम होती तिचं नाव काय होतं? HQ-9। कोणती? HQ-9 ही चीनकडून पाकिस्तानने घेतलेली यंत्रणा होती। पाहणार आहोत। S-14 ही 4 माध्यमातून किंवा 4 यंत्रणेच्या माध्यमातून चालते। 2, 3 आणि 4। यासाठी 4 सिस्टम आहेत। एक नंबर काय आहे? सर्व्हेलन्स रडार। 2 नंबर काय आहे? फायर कंट्रोल रडार। आणि 3 नंबर काय आहे? मिसाईल। हल्ला करायसाठी प्रत्यक्ष हल्ला कोण करतं? मिसाईल करतं। आणि त्याच्यानंतर ही चौथी आणि शेवटची यंत्रणा आहे 4 नंबरची, कमांड पोस्ट। जी तंत्रज्ञान प्रणाली आहे क्षेपणास्त्राविरोधातली, त्यामध्ये सर्व्हेलन्स रडार येतं, त्यानंतर फायर कंट्रोल येतं, त्यानंतर मिसाईल येतं आणि 4 नंबरला कमांड पोस्ट नावाचं एक 4 उपकरण आहेत। या चारीच्या संयुक्त कार्याने आपण यामध्ये एकाचे कार्य काय आहे ते पाहू। हे काय? सर्व्हेलन्स रडार आहे। रडार हे काय करतं? याची मारक क्षमता 600 किलोमीटरच्या शत्रू राष्ट्रातली टाळणी करतं। हे 360 फिरतं, गोल फिरतंय आणि याची रेंज कितपर्यंत आहे? 600 किलोमीटर पर्यंत। आणि 600 किलोमीटर वरल्या लक्ष्याचा वेध घेतं आणि 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्याला टार्गेट करते। म्हणजे पाकिस्तान पासून, म्हणजे भारताने जिथपासून उभा केलेली यंत्रणा आहे तिथून पुढे 400 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानचे ड्रोन किंवा पाकिस्तानचे जे क्षेपणास्त्र आहे ते नष्ट करण्याचं काम हे रडार करतं। त्यानंतर काय आहे? हे 360 डिग्रीत गोल फिरतं, म्हणजे हे इथं उभा केलं, इकडं 600, इकडं 600,
इकडं 600 आणि इकडं 600, एवढ्या सर्कलमध्ये एवढ्या किलोमीटर 600 किलोमीटर अंतरावरला हे वेध घेतं आणि 400 किलोमीटर अंतरावर असताना क्षेपणास्त्र नष्ट करतं. त्यानंतर काय होतं, याच्या पुढचा एक पार्ट आहे फायर कंट्रोल रडार. हे काय करतं, नेमका आणि अचूक लक्ष्याचा वेध घेतं. लक्ष्याचा वेध म्हणजे नक्की शत्रू राष्ट्राचं क्षेपणास्त्र किंवा विमान किंवा ड्रोन नक्की कुठे आहे याचा अंदाज हे फायर कंट्रोल रडार घेतं. आणि हे फायर कंट्रोल रडार फायरचा आदेश कुणाला देतं, क्षेपणास्त्राला. पहा आता पुढचं पहा, क्षेपणास्त्र हे काय आहे, मिसाईल. याचं काम काय आहे, याला फायर कंट्रोलने आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात फायरिंग करायचं काम कोण करतं, हे क्षेपणास्त्र आहे त्यात भरलेले. आणि या शत्रू राष्ट्राचं विमान किंवा येणारा ड्रोन किंवा क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष जे क्षेपणास्त्र असतं तर याच्यात भरलेलं असतं. आणि हे याला फायर कंट्रोलने आदेश दिल्यानंतर हे क्षेपणास्त्र त्या येणाऱ्या विमानाला किंवा येणाऱ्या क्षेपणास्त्राला हे नष्ट करतं, हवेतल्या हव्यात नष्ट करतं. याचा स्पीड किती असतो बा, याला स्पीड किती असतो, 15 मेक. 15 मेक म्हणजे किती, 5 किलोमीटर पर सेकंद. किती, 5 किलोमीटर पर सेकंद. आणि विमानाचा स्पीड किती असतो, हायेस्ट विमानाचा 1 किलोमीटर पर सेकंडनी विमान पळतं. म्हणजे विमानाच्या 5 पट जास्त स्पीड या क्षेपणास्त्राला आहे. त्याच्यानंतर पहा एक कमांड पोस्ट आहे, बाहेरून हे ट्रक दिसतो त्याला एक अँटिना लावलेला असतो. हे काय करतं, निशाणा ठीक लागलाय की नाही, म्हणजे क्षेपणास्त्राने जो निशाणा लावलाय येणाऱ्या शत्रू राष्ट्राच्या विमानाला किंवा ड्रोनला, तो निशाणा ठीक लागलाय किंवा अचूक लागलाय की नाही याची माहिती घेतं. आणि जर अचूक लागला नसेल तर पुन्हा हे मिसाईलला पुन्हा आदेश देतं की परत फायरिंग करा. मग त्याच्यामुळं एक कमांड पोस्ट हे पण क्षेपणास्त्र डागलंय का नाही, लक्ष्याचा अचूक वेध घेतलाय की नाही याची माहिती देतं. पहा हे बाहेरून दिसताना असं कंटेनरच्या डब्यासारखं दिसतं, पण आतमध्ये त्याच्या जवान आणि ही यंत्रणा असते एवढी. ह्या यंत्रणेत आपल्याला समजतं याचा लक्ष्याचा अचूक वेध घेतलाय का नाही. पहा आपण याच्या पुढं हे चारी पण संयुक्त कशी प्रक्रिया चालते याची हे पाहू. पहा हे रडार आहे, त्यानंतर हे काय आहे, फायर कंट्रोल. आणि त्याच्यानंतर काय आहे, हे मिसाईल. आणि हे काय आहे, कमांड पोस्ट आहे. हे रडार, हे रेडिएशन आहेत रडारच्या, हे 360 मध्ये फिरतं. याची रडारची किती 600 किलोमीटर रेंज आहे. पण शत्रू राष्ट्राचं विमान किंवा क्षेपणास्त्र 400 किलोमीटरवर आलं नंतर याची रेंज 400 किलोमीटरवर क्षेपणास्त्राची 600 मीटरवर ते लक्ष करतं आणि 400 मीटर पर्यंत नष्ट करतं. ह्या रडारच्या रेडिएशन मध्ये शत्रू राष्ट्राचं विमान किंवा क्षेपणास्त्र आलं ते चेक करतं आणि नंतर हे फायर कंट्रोलला आदेश देतं. कोणाला, फायर कंट्रोलला. फायर कंट्रोल काय करतं, त्याच्या रेडिएशन तिथपर्यंत पाठवून ह्या विमानाचा अचूक वेध, अचूक ठिकाण कुठे हे पाहतं. आणि हे फायर कंट्रोल मिसाईलला आदेश देतं फायरिंग करायचा. आणि मिसाईल अचूकपणे फायरिंग करतं आणि शत्रू राष्ट्राच्या या विमानाला हवेतल्या हवेत नष्ट करतं. आणि हे विमान किंवा हे क्षेपणास्त्र अचूकपणे नष्ट झालं आहे का नाही, किंवा जर याला अचूक फायरिंग झाली नसेल तर हे चेक करण्याचं काम कोण करतं, हे कमांड पोस्टिंग याचा लक्ष्याचा वेध घेतलाय का नाही पाहतं. आणि जर चुकून लक्ष्याचा वेध घेतला गेला नसेल तर हे कमांड पोस्टिंग परत मिसाईलला आदेश करतं आणि मिसाईल पुन्हा फायरिंग करतं. अशा प्रकारे ही रशियन बनावटीची, रशियाने त्यांच्या सैन्यात 2007 साली आणली. भारताने कधी घेतली, 2018ला
ही विकत घेतली, पहा ही यंत्रणा सर्व ऋतूत म्हणजे हिवाळा, पावसाळा, ऊन, वारा, पाऊस, बर्फात सहित कंटिन्यू कधीच खंड न पाडणारी यंत्रणा आहे. कोणत्याही ऋतूत ही यंत्रणा चलती. त्याच्यानंतर पहा ही यंत्रणा ही ट्रकवर असती, त्यामुळे ही 5 मिनिटात, जास्तीत जास्त 5 मिनिटात ही यंत्रणा कुठं पण उभा करता येते. त्यामुळं ही जास्त हेवी. अशा प्रकारे आपण सुदर्शन चक्र हे भारतीय नावे याची आज आपण माहिती पाहिली आहे. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.